show the good game. Both the team, let's play. Very first ball. स्वागत करूया या मॅचचं प्रेक्षणीय लढत तुम्हाला सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय श्रीधरदादा धुळे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिलाच बॉल यावेळेस अपू कुंगळेचा आपण पाहतोय. अक्कू टप्पाचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर अगदी परफेक्ट खांद्याचा वापर करत असताना चेंडू निघून चाललाय. फक्त आणि फक्त पाहत बसला मयूर दिवेकर आणि या चेंडूला जाऊ दिला. चांगला चेंडूचा सन्मान करणं फार गरजेचं असतं आणि या चांगल्या चेंडूला इथून मात्र निर्धाव स्वरूपात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सलाम द कार्पेट लोअर फुल टॉसचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो. शतकचे सज्जड मिड ऑफ मध्ये एकच धाव त्या ठिकाणी मिळेल अलॉंग द कार्पेटने आणि एका धावेच्या मदतीने संघाचं खात्या दरम्यान बदलापूर ग्रामीणचं खुलं होत आहे. 5 षटकांची मॅच 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे ही एक नवीन संकल्पना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या वतीनं जे हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित व रिया मंडप डेकोरेटर्स आयोजित ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव यांच्या स्वप्नातून साकारलेली यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 4 रात्रीमध्ये चालणारी क्रिकेट स्पर्धा आणि या 4 रात्रीमधून आजची तिसरी रात्र आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला येतात करण धुळे ज्याने अक्षरशः या सीझन मध्ये धुमाकूळ घातलाय असा फलंदाज ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याला संबोधलं जात आहे. पहिलाच बॉल यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अपू कुंगळेची. पहिला चेंडू जणू काही अगदी मयूर दिवेकर साठी डॉट आला तशाच पद्धतीने करण धुळे देखील या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडांगणावरती आपण पाहतोय लाईन रेड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. पिवन्स यावेळेस आगळा वेगळा नटराज स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाटचा संपर्क नाहीये. भन्नाट वेगाने चेंडू रिलीज झालाय. पहिलं षटक कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी अपू कुंगळे दाखवत असताना काय गोलंदाजी वाखाणण्याजोगी षटक आपण पाहतोय. पूर्वार्ध कसं असावं आणि या पूर्वार्धाचं षटक आपण पाहतोय अपू कुंगळेच्या खांद्यावरती आहे. आखू टप्पाचा बॉल करण धुळेला कशा पद्धतीने थांबवलं जाईल मयूर दिवेकरला कशा प्रकारे थांबवलं जाईल याचं ज्वलंत उदाहरण या षटकामध्ये अपू कुंगळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळतात. प्रेम धुळे आम्हाला माहिती देतात या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडू डॉट आले. एक सिंगल धाव आली मयूरच्या बॅट मधून आणि हा चेंडू स्क्वेअर. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न परंतु सपशेल अपयशी करण धुळेने पूर्णपणे निराश केलंय. अद्यापपर्यंत प्रेम आम्हाला माहिती देतात एकही धाव करणने इथून मात्र बनवली नाहीये. खातं खोललं नाहीये. यावेळेस जेव्हा धावांना सुरुवात होईल बदलापूर ग्रामीण टीमच्या तेव्हा मात्र धावा आणि धावांसाठी चालू असलेली धावपळ आपण पाहतोय. सलग लागोपाठची 3 षटकारांसाठी शिवसाई एंटरप्राइजेस गणेश धुळे यांच्या वतीनं ₹500 पारितोषिक असेल. या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. संदेश किस्मतराव जे शापूर नगरीला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला अंबरनाथ नगरीला बिलॉंग करणारे अभय पाटोळे सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. षटक क्रमांक पहिले अगदी सुरुवातीला भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. गोलंदाज अपू कुंगळे. यावेळेस इथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना बदलापूर ग्रामीण टीमला करण धुळेची मोठी विकेट इथे मैदानाच्या आतमधून बाहेर येत असताना आपण पाहतोय. फर्स्ट विकेट डाऊन टीम बदलापूर. खेळ आपण पाहिला कल्याण ग्रामीण संघाचे संघनायक आपण पाहिले कृष्णा केणे ज्यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी त्यांनी आखली आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण पाहतोय
11 खेळाडू आणि 11 खेळाडूंमधून आपण पाहिलं तर नाविन्यपूर्ण खेळ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला तो म्हणजे अप्पू कुंगळे या गोलंदाजाचा जबरदस्त वार पलटवार तुम्हाला अगदी शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळतील कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय कल्याण ग्रामीणकडे त्याच पद्धतीची गोलंदाजी हे विसरून चालणार नाहीये बदलापूर ग्रामीणकडे देखील नामवंत गोलंदाज आपण पाहतोय डगआउट मध्ये विशाल भारती सारखा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आपण पाहिलं तर ललित वराडे असतील बॉलिंग ट्रॅक होते महेंद्र धुळे सारखा एक नामवंत गोलंदाज मयूर दिवेकरला तुम्ही पाहू शकाल भरपूर चांगले गोलंदाज अराब शेख असतील उमेश सिंग हे खेळाडू तुम्ही पाहू शकाल बदलापूर ग्रामीण संघाच्या खात्यामध्ये डगआउट मध्ये धाबा फलकामध्ये अद्यापपर्यंत प्रेम आम्हाला माहिती देत आहे फक्त आणि फक्त धाबा आले 3 षटक क्रमांक पहिले झाले कंप्लीट स्वरा रिया 11 बदलापूर हा संघ आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतो मयूर दिवेकर खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या प्रेक्षणीय लढतीचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये विजेत्या संघासाठी तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हे मास्ट तुम्ही पाहत आहेत यावेळेस शॉर्ट पिच बॉल या बॉलची वाट पाहिली बराच वेळ मयूर शांत राहिला आणि हे सांगत असताना कल्याण 11 टीमला शांत बसायला मी काही बदलापूरचा संत नाहीये चेंडू सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार फटका एक्झिक्यूट केलाय मयूर दिवेकरने याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय सुरुवातीचा काळ कठीण होता मी तर म्हणेन बदलापूर 11 टीम साठी रिया स्वरा 11 बदलापूर हा संघ आपण पाहतोय जे मात्र संघ पुरस्कर्ते आमचे आदरणीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दमदार नेतृत्व ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते कारण ग्रामीण चषक सातत्याने आपण पाहतो आणि जोबेली चषक म्हटलं तर एक या बदलापूर नगरीचा मानाचा चषक धाबा फलकामध्ये आपण पाहतो या षटकारांनी टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 धाबा सुरुवातीचा कठीण काळ मात्र जाऊ दिला संयम ठेवला फलंदाज मयूर दिवेकरने हे सांगत असताना संयम ठेवा संकटाचेही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून असतात उद्या ते तुमच्याकडे पाहत बसतील यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका स्टॉकशिपचा चेंडू सरळ चाललाय फाईन लेग क्षेत्राला बीट करून लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार चौकार रन्स मिळतात 4-4-4 हा चौकार या चौकाराने आपण पाहतोय अगदी धाबसंख्या आता मुसंडी मारतीये बदलापूर 11 टीमची पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे सरसवलेत शॉट मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव तिथे मिळतीये करण धुळे पूर्णपणे निराश असेल डगआउट मध्ये कारण सुरुवातीला हवा तसा खेळ झाला नाहीये आता मात्र डाव सावरावा लागेल फलंदाज मयूर दिवेकरला आणि त्याच्या साथीनं पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालाय अराब शेख क्रिशा 11 बदलापूर टीमचा हा खेळाडू जबरदस्त ख्याती आहे या खेळाडूची यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय परंतु एक धाव नक्कीच मिळेल ही चोरटी धाव आणि या चोरट्या धावेने सिंगलच्या मदतीने स्ट्राइक देखील रोटेट होईल जी स्ट्राइक मयूर दिवेकरला हवी होती ती स्ट्राइक मयूर दिवेकरकडे येत असताना आपण पाहतोय धावा फलकावरती एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती डबल डिजिट मध्ये 15 धावा 15 रन लॉस ऑफ 1 विकेट शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चेंडू घरंगळत चालला पॉइंट मध्ये किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक साची अगदी शॉर्ट पॉइंटला तोपर्यंत एकच धाव गळीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त अप्पू कुंगळेचं षटक भरपूर महत्वाचं राहिलं प्रेम आपण पाहिलं पाबापीच ज्यामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि आता समीकरण आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये
8.00च्या सरासरीने 16 धाबा आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. कल्याण 11 टीमला विनंती असेल कारण अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. रेग्युलर गटामधून अजून एक दर्जेदार लढत आपल्या भेटीला येईल. एका बाजूला कर्जत विभागातील एक नामवंत संघ उमरोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धी करवले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी लगेच यायचे. इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. उमरोली वर्सेस सिद्धी करवले. 8 संघ आपण पाहतोय आणि 8 संघांमधून आज भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले मॅच आपण पाहिले भूमी 11 कुंदे, दुसरे वर्सेस जय कोलंबो माता गुरु 11 शेलू हा संघ आपण पाहिला. दुसरे मॅच आपण पाहिले बीड 11 वर्सेस उसाटणे. तिसरे मॅच आपण पाहू रेग्युलर गटामधून उमरोली वर्सेस सिद्धी करवले. आणि आजच्या रात्रीमधून चौथा सामना मी मराठी नेरळ वर्सेस गोरपेवी. फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय. ताकदीचा वापर होत नाहीये. ऑन साइडला चेंडू टाबा झालाय. क्षेत्ररक्षक सज्ज डीपला. एकच धाव चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कल्याण ग्रामीण 11 हा संघ आपण पाहतोय. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 17 या आकड्यावरती. अशुभ आकडा आपण पाहतोय. बदलापूर 11 टीम बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला. कल्याण 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, निमंत्रित केलं. यावेळेस बदलापूर टीमला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एकही मोठा फटका अद्यापर्यंत आपण पाहतोय. लाईन रीड करता आली नाहीये. 22च्या रूपानं 1 धाव इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल होती 18. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय लोकप्रिय स्पर्धा. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेचा विषय राहिला होता आणि ती स्पर्धा आज या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. आखो टप्प्याचा बॉल फटक्यासाठी जागा बनवली आहे. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस मयूर दिवेकरचा हा ट्रेडमार्क शॉट. चेंडू सीमा पार. रन्स मिळतात 4. विकेट हॅट्रिक साठी कल्याण 11 टीम साठी पारितोषिक येतात. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमचे जॉर्डन उत्तेकर चषकाचे एक दमदार आयोजक आपण पाहतोय. जॉर्डन आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दाबत संख्या फलकावती या सिंगलच्या मदतीने 23 धाबा 23 50 ते 45 धाबा या मॅच मध्ये फायटिंग टोटल जरूर होईल. परंतु आपल्याला पाहायचे जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बदलापूर 11 टीमचा जरूर असेल. गोलंदाज सज्जा. यावेळेस ओरपेज बॉल फटका चांगला आहे. अगदी साइड स्क्रीनला सलामी देणारा हा फटका अराब शेखच्या बॅट मधून. चेंडू सी मारेशा पार. अजून एक धमाका षटकार. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हटलं जाताना ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असावी. आणि यावेळेस आपण पाहतो दोन्ही संघ अक्षरशः आपला खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घाम गाळत असताना आपण पाहतोय. कल्याण 11 वर्सेस बदलापूर 11. यावेळेस पाहिलं जाईल. अंपायर रिव्ह्यू असेल. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नसेल याची दखल प्रत्येक संघाने घ्यायची आहे. कारण रेग्युलर मॅचेस मध्ये देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नसेल, फक्त आणि फक्त अंपायर डाऊट असेल तर मात्र तो रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. एस अंपायर रिव्ह्यू. पाहिलं जाईल. या सर्व पारदर्शकता आपण पाहतो. तिसरं पंच केपी. नॉट आउट. एकोणतीसावा फलकावत.
चला सामन्याचा रिदम तोडू नका, कारण अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचा रिदम तोडायचं नाहीये. मार्च मध्ये आपण पाहतो यावेळेस धावा येत आहेत बदलापूर 11 टीम साठी. अरबचा आपण जर विचार केला तर थोडस बॅकफूट वरती हा खेळाडू, कारण म्हटलं जाताना प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. सराव माणसाला परिपक्व बनवतो आणि मैदानाच्या आतमध्ये 2 स्विचिटचे फटके अरबच्या आपण पाहिले, सपशेल अपयशी ठरला. एक षटकार आपण पाहिला अरबच्या बॅट मधून. खोलवटा पासा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय. भरपूर मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतं वेगाने, उचलतील फेकतील, या दरम्यान मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने हरणाच्या चपलाईने या ठिकाणी 2 धावा एकवटत असताना टीम बदलापूर 11 टीमची खेळाडू मयूर दिवेकरला आपण पाहतोय दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकती आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी. 4थं षटक प्रगती पथावरती गुड्डूचं. 31 धावा 31. अद्यापर्यंत 19 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. आखो टप्प्याचा बॉल ऑफ ट्रॅकर, संपर्क होऊ शकला नाहीये. अगदी मी तर म्हणेन पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे, परंतु पंच अभय पाटोळे सर अगदी तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणताही इम्पॅक्ट पंचांवरती मात्र पडत नाहीये, कोणताही प्रभाव पडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या फलकावरती स्थिर. बदलापूर 11 टीमची जणू काही ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. शेवटचे काही चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4 ओव्हर द विकेट. गुड्डीला आपण पाहतो यावेळेस चांगला फटका आहे मयूर दिवेकरच्या बॅट मधून. प्रयत्न भरपूर चांगले होते, प्रयत्नाला यश लाभत नाही क्षेत्ररक्षकाच्या. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सी मारेच्या पार. रायस मारताय 6 असून एक ठोकलाय खण. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि धावा देखील आता मात्र येणं फार गरजेचं असेल. मी सुरुवातीला सांगितलं 50-45 धावा जर बनवल्या गेल्या तर या मॅच मध्ये अगदी काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन गुड्डू. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मयूर दिवेकर आशाभूत नजरेने पाहतात, परंतु गोलंदाजाच्या फेवर मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना एक तेरी और एक मेरी गोलंदाजी आपल्याला गुड्डूची पाहायला मिळते. पहिलं षटक आपण पाहिलं प्रेम, ज्यामध्ये धावा होत्या 3. दुसरं षटक जे हाताळलं गोलंदाज ऋषी शेलारने, त्यामध्ये धावा खर्च केल्या 13. आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत कल्पेश केनीने 13 धावांचं षटक हाताळलंय. यावेळेस फटका आपण पाहतोय. लिडिंग एज तर होती, परंतु अगदी विस्तानिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. याचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना जणू काही असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त पॉज दिलं. धावा वाचवण्याचं काम केलं कल्याण 11 टीमच्या क्षेत्ररक्षकाने. धावा धावफलकामध्ये दुहेरी अंकाने पुढे सरकतात. जबरदस्त गोलंदाजी करत असताना कौतुक व्हायला हरकत नाहीये. पहिले षटक आपण पाहतोय जणू काही ग्रहण लागलं स्वरा रिया 11 बदलापूर टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2 षटकं भरपूर चांगले पाहायला मिळाले. जणू काही बदलापूर 11 टीमच्या खात्यामध्ये त्या धावा येत गेल्या. आणि आता हा 4थं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती गुड्डूचं राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चाललाय, आकाशाला गवसणी घालणारा. लॉन्ग ऑन सी मारेचे बाहेर. इट्स मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. गेंद इस प्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए है. माहिती आहे जरी करण धुळेच्या साथीने मी मैदानावरती आलो, परंतु करण धुळे जरी बाद झाला, एका बाजूने जरी डगमळला असेल संघ, परंतु दुसऱ्या बाजूने मला खंबीर राहायचे. परिस्थिती गंभीर होती बदलापूर 11 टीमसाठी. आणि या गंभीर परिस्थितीमध्ये 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. लकी फिगर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती रिया स्वरा 11 बदलापूर टीमच्या खात्यामध्ये. शेवटचं अंतिम षटक, या अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल. मयूर दिवेकरला माहिती आहे ज्या दिवशी
तुम्ही तुमच्या स्वतःच्या ध्येयावरती जिद्दीने उतराल तेव्हा मात्र तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये ती जिद्द दाखवत असताना मयूर दिवेकरला पाहिलंय. वेळ होती, वेळ जाऊ दिली आणि निश्चितच आलेल्या वेळेची वाट पाहिली. जबरदस्त बॅटिंग करत असताना अद्यापपर्यंत मयूर दिवेकरच्या बॅटमधून आपण पाहतोय एकंदरीत धावा आलेत. बॅटिंग करत असताना 16 चेंडू 35 धावांची इनिंग ज्याने साकारली आहे. जबरदस्त बॅटिंग मयूर दिवेकरची. जर खेळ आवडली असेल तमाम बदलापूरकरांना विनंती असेल एकदा मयूर दिवेकरसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 45 धावा धावफलकामध्ये 4 षटकांची अंती. यावेळेस ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक सज्ज, झेल होईल ड्रॉप. दैव बलवंतर अराब शेखचं एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 46. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दर्जेदार सामना आपण पाहतोय. प्रेक्षणीय लढत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची देखील चर्चा होती, या मॅचची देखील चर्चा होती, परंतु ती अंमलात आणली. यावेळेस एका बाजूला अध्यक्ष कल्याण ग्रामीणचे जगन्नाना पाटील तर बदलापूरचे अध्यक्ष आदरणीय श्रीधर दादा धुळे या दोन्ही मान्यवरांच्या संकल्पनेतून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. कल्याण वर्सेस बदलापूर. एका बाजूला भूमी 11 कल्याण तर दुसऱ्या बाजूला स्वरा रिया 11 बदलापूर. हे मॅच तुम्ही पाहताय. षटक क्रमांक आपण पाहतो अंतिम आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा येणं फार गरजेचे आहे. षटकात ठोकला मयूर दिवेकरने. यावेळेस आपण पाहतो गोलंदाज साच्या अजून एक ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू जाईल सरळ सी इमारेच्या पार. अजून एक कवायत करण्याची संधी मिळते पंचांना. चेंडू सीमा पार. जबरदस्त धमाका होत असताना मयूर दिवेकरच्या बॅटमधून सेकंड इन अ रो चेंडू षटकार. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर जादू से शॉट. परंतु जर आपू कुंगळेचा अपवाद वगळला तर प्रत्येक गोलंदाजावरती दुहेरी अंकाचा मार पडताना आपल्याला पाहायला मिळालाय. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि या 5 गोलंदाजांमध्ये ऋषी शेलारने 13 धावांचं षटक हाताळलं, कल्पेश केनेने 13 धावांचं षटक हाताळलं, गुड्डूने 16 धावांचं आणि अद्यापपर्यंत 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहतोय योगेश भोईर. ऑन साइडला यावेळेस ते पाहिलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भन्नाट वेगाने. या 2 धावा होतील कंप्लीट. परिचय नाहीये कल्याण ग्रामीणच्या खेळाडूंना बदलापूर टीमच्या खेळाडूंचा असं कृष्णा केणेसरांनी सांगितलंय. परंतु एक चांगले फाईट देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आणि ते चांगले फाईट आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखायचे. धावा धावफलकामध्ये एकंदरीत 60 धावा 49 धावांवरती नाबाद खेळतोय मयूर दिवेकर साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एका धावेपासून वंचित असेल अर्धशतक. या स्पर्धेचं कंप्लीट होईल का? प्रेक्षणीय लढतीमध्ये 19 चेंडू 49 धावांची नाबाद इनिंग. शेवटचे अंतिम 2 बॉल. गोलंदाज साचे योगेश भोईर. धावा रोखायचे. यावेळेस 6 चेंडू लाईट डॉट आणि 49 धावे संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करेल का हा गोलंदाज योगेश भोईर मयूर दिवेकरला? बदलापूर टीम शेवट देखील गोड करेल का हा देखील मोठा प्रश्न आपण पाहतोय. धावा धावफलकामध्ये 60 आहेत परंतु शेवटचा चेंडू कशा पद्धतीचा फेकला जाईल. आखोटापाचा बॉल. यावेळेस अर्धशतक होईल कंप्लीट. एकदा बॅट वरती करायची आहे आणि बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन या ठिकाणी स्वीकारलं जाईल मयूर दिवेकरच्या माध्यमातून. जबरदस्त इनिंग त्यांनी साकारली आहे. तब्बल 53 धावांची नाबाद इनिंग आणि संघाच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 64 धावा. येणारे 5 षटक 30 बॉल 65 धावांची गरज असेल कल्याण ग्रामीण 11 या संघाला सेकंड 17 मध्ये.
शुभ सन्मान करू आमच्या व्यासपीठावरती कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन व्यवस्थापन समितीच्या वतीनं गावचे पोलीस पाटील नितीनदादा धुळे आपणास विनंती आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी जगन्नाथ पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या व्यासपीठावरती जे या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत कल्याण 11चे. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती अजून एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय भूषणदादा रोहणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन व्यवस्थापन समितीच्या वतीनं पुन्हा एकदा श्रीधरदादा धुळे आपणास आपल्या शुभास्ते आपण भूषणदादा रोहणे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पासष्ट धावांची गरज आहे. हॅलो शिक 65 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये कल्याण 11 या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आपण पाहतो. या ठिकाणी दोन धुरंधर कल्याणचे अखीस मैदानाच्या आतमध्ये दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याण 11 संघाच्या वतीनं स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल अनिल म्हात्रे बरप गावचा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला कामरान कुंगळे राया संघाचा खेळाडू कल्याण ग्रामीण स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. टॉस या ठिकाणी आपण करू. उमरोली वर्सेस सिद्धी करवले. उमरोली संघाचा संगणक आणि सिद्धी करवले संघाचा संगणक आपण टॉस साठी यायचंय. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला आपण सुरुवात करू. जास्त वेळ घेऊ नका. बदलापूर टीम चला वेळेच्या बाबत सहकार्य करायचं. महेंद्र धुळे करण धुळे मॅचला आपण सुरुवात करू. 30 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक एंडला अनिल म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला कामरान कुंगळे आणि आघाडीचा गोलंदाज सिस्काज मातब्बर. बदलापूर 11 टीमच्या वतीनं उमेश सिंगला तुम्ही पाहू शकाल. उमरोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धी करवली टीम चला आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचे कारण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस केला जातो याची नोंद घ्या प्रत्येक संघाने. सिद्धी करवली टीम जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला पुरेसे एकदा आदरणीय जगन्नाथ पाटील आणि आदरणीय श्रीधरजी धुळे साहेब यांच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. 65 धावांची गरज. 30 बॉल 65 धावा बनवायचे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला अनिल म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वर दिसायचे उमेश सिंग. षटकाला होईल सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल उमेश सिंगचा आपण पाहतोय पहिला षटकासाठी. पहिलाच बॉल भन्नाट वेग उमेश सिंगचा आपण पाहतोय. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती आपण पाहिलं तर अप्पू कुंगळेने जबरदस्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पूर्वार्धामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा पहिल्या षटकामध्ये पाबपेच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तदनंतर गोलंदाजांवरती जो मार पडला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13, चौथ्या षटकामध्ये 16 आणि एकंदरीत स्लॉगरच्या षटकामध्ये 19 धावा. इथून जी बदलापूर टीमने मुसंडी मारली आहे तब्बल 64 धावसंख्येवरती. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. भरपूर प्रचंड वेग अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उमेश सिंगच्या माध्यमातून. धाबा फलकावरती अद्यापपर्यंत एकही नाहीये. खातं खोललं जाईल मैदानाच्या आतमध्ये कारण स्ट्रायकर एंडला
वरप गावचा सितारा अनिल म्हात्रेला तुम्ही पाहू शकता. याच दरम्यान बदलापूर 11 टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. चंद्रकांतजी मेहर यांच्या वतीनं महेंद्र धुळे आणि अराब शेख साठी देखील भरपूर शुभेच्छा. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस स्लोअर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तन, गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं, व्हेरिएशन करत असताना उमेश सिंगला आपण पाहतोय. याच्या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर भन्नाट वेग त्याच्याकडे, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली आणि आता मात्र या चेंडूवरती अनिल म्हात्रेला अगदी स्विंग अँड मिस करत असताना धाबाधाब फलकामध्ये आपण पाहतोय. ब्लाइंड स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळाला अनिल म्हात्रेचा. यावेळेस इथे फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गौरव म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. गावदेवी खरवई टीमचे खेळाडू आहेत. धाबाधाब फलकामध्ये आपण पाहतो अद्यापपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना फलंदाज अनिल म्हात्रे. अनिल म्हात्रे आणि त्याच्या साथीनं कामरान कुंगळे ज्यांनी TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुद्धा गाजवले. यावेळेस इथे झेलची होती संधी. फलंदाज आपण पाहतोय कामरान कुंगळेला मात्र मिळालेलं हे जीवनदान. चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन समजता 4. हा येतोय चौकार. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. उमेश सिंगने अतिशय लाजवाब गोलंदाजी केली. इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण पाहतोय. पहिले सुरुवातीचे 3 चेंडू डॉट आले आणि तदनंतर अनिल म्हात्रेने एक सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. कामरान कुंगळेच्या बाडमधून एक चौकार आपण पाहिला. यावेळेस भन्नाट वेग, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर अगदी बाट घालून चेंडू टेक ऑफ घेतोय. अगदी उंची घेत असताना सरळ एसटी रक्षक रोशन धुळेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तत्पूर्वी हा डॉट बॉल धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतोय. जरी आपण पाहिलं सुरुवातीला पूर्वार्धामध्ये 3 धाबा अप्पू कुंगळेने खर्च केला असेल तरी त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 5 धाबा कल्याण ग्रामीण 11 या संघाने मात्र बनवल्यात. हे विसरून मात्र चालणार नाहीये. समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू 60 धावांची अजूनही गरज असेल. टॉस या ठिकाणी आपण करू. सन्माननीय जगन्नाथ पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅचचा उमरोली वर्सेस सिद्धी करवले. नाना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल टॉस जिंकलाय सिद्धी करवली टीमने आणि आपला निर्णय लगेच आपण कळवा. सिद्धी करवली टीम षटक क्रमांक 2. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. म्हणजे 15च्या सरासरीने आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेणारा नक्कीच पाहिला. पंचांकडे अशाल भूत नजरेने पाहिलं, परंतु पंच या ठिकाणी सांगत असताना यासाठी वाईड बॉल, अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावत संख्या फलकावरती आपण पाहतो पुढे सरकती आहे ती 6 या आकड्यावरती. बदलापूर 11 संघ आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पिटूचा षटक अनिल म्हात्रेसाठी आपण पाहतो. हा बॉल बॉडीला स्पर्श करून जाणार होता. लेट बायच्या रूपाने धाव मिळते. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहतोय जणू काही क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं गेलंय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल जोबेली टीमचा खेळाडू, जोबेली टीमचा हिटमॅन रोशन धुळे, त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर महेंद्र धुळे शॉट थर्ड मॅनला, शॉट फायनिंगला भारत धुळे, शॉट स्क्वेअरिंगला आपण पाहतोय जिथे सज्जद विशाल भारती भोज संघाचे खेळाडू आणि शॉट पॉइंटला आपण पाहतो ललित मराडे. यावेळेस इथे पाहिलं जाईल कदाचित हा देखील चेंडू खराब आहे. पंचांनी हे दर्शवलंय आणि 3 सलग लागोपाठचे 3 षटकार आले.
या मार्च मध्ये कामरान कुंगळेसाठी हे पारितोषिक आहे तब्बल 1313 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अक्षय जाधव यांच्या वतीनं यावेळेस इथे जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच होती आहे 2 चेंडू आपण पाहिलं अराबचे या षटकामध्ये खराब आले परंतु आता नियंत्रित गोलंदाजी करत असताना अगदी पंचांनी हा चेंडू हेरलाय आणि सांगितलंय एस इट इज फेअर डिलिव्हरी धावा फलकामध्ये आपण पाहतो अद्यापर्यंत कामरांचा अपवाद वगळला एक चौकार आपण पाहिला जो जणू काही आपण पाहतो अक्षरशः नियतीला मान्य नव्हतं तरी देखील तो चौकार आपण पाहिला भारत दुळेने जो झेल ड्रॉप केला तिथे चौकाराला 4 धावा अंकित झाल्या आणि या 4 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकत असताना आता या षटकामध्ये पुन्हा एकदा थोडस बॅकवर्ड वरती येतोय चुका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पूर्वार्धामध्ये गोलंदाजांवरती जबर मार पडला या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजांवरती आक्रमण तुम्हाला करावं लागेल उत्तरार्धामध्ये ठोसात ठोस उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बदलापूर 11 टीमच्या अगेन्स्ट धाबा फलकामध्ये आपण पाहतो एक्स्ट्राच्या रूपाने येतात जणू काही इथे धावा अक्षरशः बहाल केल्या जातात कोणत्या प्रकारची दिवाळी कोणत्या प्रकारचा दसरा नसताना इथे अराब शेख प्रतिस्पर्धी संघाला धावा इथे बहाल करत असताना आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्डवरती प्रेम आम्हाला माहिती देतात दुहेरी अंकामध्ये स्थिरावली आहे 10 या आकड्यावरती यावेळेस अगोदरच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ लाईन मिस करत असताना पाहतोय आपण यावेळेस अराब शेख दिशेपासून भरकट आहेत आणि भरकटणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जणू काय मी तर म्हणेन ग्रहण लागले अराब शेखच्या एका षटकाराचा अपवाद जर वगळला तर बॅटिंग करत असताना अराबने देखील आज निराश केलं परंतु एका बाजूने संघाचा डाव सावरला मयूर दिवेकरने लाजबाब खेळी त्याने केली 53 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि त्याच्या खेळीच्या जोरावरती इथे बदलापूर संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षक सज्जद एकच धाव तिथे मिळेल अनिल म्हात्रेला एका धावेच्या मदतीने दुसरं षटक प्रगती पथावरती असताना या मॅच मध्ये भरपूर चांगली रंजकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जणू काही इथून मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा डोकं वर काढेल या मॅच मध्ये कल्याण 11 हा संघ आपण पाहतोय 4 चेंडू 12 धावा फलकावरती आहेत बिगेट करण्याचा प्रयत्न कामरान कुंगळेचा यावेळेस आपण पाहतोय कडे स्टोक परंतु अगदी अंगलटालाय चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि हा देखील चेंडूवाला निर्धाव डॉट पर्सेंटेजचा विचार केला तर भरपूर डॉट पर्सेंटेज आपण पाहतो या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळते आणि प्रेशर क्रिएट करत असताना टीम बदलापूर संघ प्रतिस्पर्धी संघावरती यावेळेस असून एक लाईन चांगले पाहायला मिळते अराब शेखची षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं संपन्न झालंय सलग लागोपाठचे 2 चेंडू आले डॉट धावा संख्या फलकावरती स्थिरावली आहे पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 5 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 एकंदरीत 6.00 च्या सरासरीने धावा आहेत 12 65 धावांची गरज आहे आणि आता विजयासाठी येणारे 18 चेंडू 53 धावांची गरज या मॅच मध्ये कल्याण 11 टीमला चला स्पीडअप करायचे बदलापूर टीम आपणास विनंती आपण जास्त वेळ खर्च करतायत धावा फलकामध्ये आपण पाहतो 12 चला डीजे मास्टर थोडस लक्ष केंद्रित करा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय कारण या मॅच मध्ये मनोरंजकता नक्कीच मनोरंजन झालं पाहिजे प्रत्येक प्रेक्षकाचं प्रत्येक खेळाडूचं धावा फलकामध्ये पाहतो आपण 12 धावा 18 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे 1313 रुपयाचं पारितोषिक आहे सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी कल्याण ग्रामीण 11 संघाचा खेळाडू कामरान कुंगळेसाठी सन्माननीय अक्षय जाधव यांच्या वतीनं गोलंदाज सज्ज महेंद्र धुळे जोबली टीमचा यावेळेस भरोशाचा गोलंदाज आपण पाहतो यावेळेस बदलापूर टीमची धुरा सांभाळत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही गाड्या एकाच एंडला बदलापूर स्टेशन वरती अपघात निश्चितच होणार आणि यावेळेस अपघात कोणाचा झालाय फलंदाज अनिल म्हात्रेला मैदान सोडावं लागेल फलंदाज होईल बाद धावबादच्या रूपाने मिळणार हे बदलापूर 11 टीमला सांघिक यश फलंदाज बाद
एकाच गावाला बिलॉंग करणारे दोन खेळाडू आपण पाहतोय. राया टीमच्या वतीने आपण पाहतो अप्पू कुंगळे आणि दुसऱ्या बाजूला कामरान कुंगळे. अप्पू कुंगळेला कोण विसरेल ज्याने पावरचं षटक अवघ्या 3 धावांचं हाताळलं, ज्यामध्ये करण धुळेची बदलापूरचा वंडर बॉय जशी विकेट त्यांनी मिळवली होती तो अप्पू कुंगळे मैदानाच्या आधामध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथापती महेंद्र धुळे आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर भन्नाट प्रचंड वेग त्याच्याकडे. राऊंड विकेट यावेळेस योमेस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र होईल बाद. क्लीन बोल्ड. ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो कल्याण ग्रामीण स्टार, यावेळेस कामरान कुंगळेला मात्र परतीचा रस्ता. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना कल्याण 11 टीमला फलंदाज बाद. झालाय पूर्णपणे आशा आणि इथून निराशा करत असताना फलंदाज कामरान कुंगळे. जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडे, जबरदस्त पोटॅन्शियल त्याच्याकडे, गुणवत्ता असलेला हा खेळाडू, परंतु अगदी परतीचा प्रवास त्याला करावा लागतो. महेंद्र धुळेच्या अगदी तिखट यॉर्कर पुढे मात्र त्याला नक्कीच शरणागती पत्करावी लागते. धावा फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 13 धावा, 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर अँड 2 बॉल्स. 16 चेंडू 52 धावांची गरज या मॅच मध्ये. अजूनही समीकरण आपल्याला नक्कीच बदलताना पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या आकोटा तासावाला वेळेस फटका चांगला आहे. नेत्रदीपक अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा हा फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. निंबोली संघाचा खेळाडू. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. निंबोली असेल, गुरवली पाडा असेल, या विभागामध्ये सातत्याने नाईट रनिंग स्पर्धा आपण पाहिल्या. त्यावेळेस इथे मिस्टामिक स्टोक स्वतः गोलंदाज महेंद्र धुळे कॉटन बोल्ड करण्याची संधी. फलंदाजाला परतावा लागेल. चौकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं महेंद्र धुळेचं आणि या षटकामध्ये एकंदरीत मिळणारी सफलता आपण पाहतो महेंद्र धुळेला. दुसरी फलंदाज होईल बाद. कल्पेश केणे बॅक टू द डगआउट. धाबा फलकामध्ये आपण पाहतोय संघ पूर्णपणे बॅकवर्ड वरती आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. चौकार षटकारांची आतषबाजी जर झाली असती द्वितीय सत्रामध्ये तर इथून मात्र या मॅच मध्ये रंगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असते. परंतु गोलंदाजी या ठिकाणी कल्याण ग्रामीण साठी डोकेदुखी ठरते. परंतु यावेळेस महेंद्र धुळेच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती केला प्रहार. यावेळेस येणारा बन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर 23 65 धावांची गरज आहे आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना अप्पू कुंगळेने टोकला षटकार. करण धुळे अगदी लॉलीपॉप सेल्फी करत असताना डीप मिड विकेटला आपण पाहतोय. करण धुळेने निराश केलं होतं बॅटिंग मध्ये, परंतु करण धुळे उद्याच्या रात्रीमध्ये जोमेली टीम साठी, स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळ करत असताना नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. VCC उसरगड संघाच्या अगेन्स्ट ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. अप्पू कुंगळेला देखील परतावा लागतोय. षटकार ठोकल्यानंतर मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. 1 मोर विकेट डाऊन कल्याण 11 टीम साठी.
आणि 42 धावांची गरज. एखादं महत्वाचं षटक एखादा निर्णायक षटक या बॅटिंग मध्ये कल्याण टीम साठी आला तर कदाचित कमबॅक करू शकेल या मॅच मध्ये. कृष्णा केणे जो स्वतः संघनायक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीनं स्ट्रायकर एंडला फलंदाज केतन. विशाल भारती बोध संघाचा खेळाडू. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते का, परंतु पंचांनी दंडित केलंय या ठिकाणी विशाल भारतीला. पहिला चेंडू भन्नाट वेग त्याच्याकडे, परंतु लाईन चुकीची पाहायला मिळते. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं अवांतर स्वेर चेंडू आपण पाहिला. एक धाव इथे मिळते टीम कल्याण संघाला. यावेळेस ऑन साइडला पण पाहतोय क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटला सचेत करण धुळे. एकच धाव तिथे मिळेल. चूक ऍक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळते करण धुळेची ऑन द स्टंप. एकच धाव सिंगलच्या मदतीने. सिंगल डबलने आता मात्र काम चालणार नाहीये, कारण 12 चेंडू 42 धावांची गरज असताना षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये कल्याण टीमच्या बॅट्समनला बोलावी लागेल. कृष्णा केणे यावेळेस ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फेस करत असताना हा देखील चेंडू आलाय खराब. दिशाहीन गोलंदाजी. एक्स्ट्राच्या रूपानं धावा इथे खर्च होत आहेत टीम बदलापूरच्या वतीनं, कारण आपण पाहिलं तर अद्यापर्यंत जास्तीच्या धावा या उत्तरार्धामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने खर्च झाल्यात. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये अप्पू कुंगळेने 2 चेंडू खराब फेकले, परंतु एकंदरीत 6 चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात खराब. आणि हा तब्बल 7वा चेंडू या इनिंगचा खराब आपण पाहतोय. विशाल भारती या गोलंदाजाकडून अद्यापर्यंत 3 चेंडू खराब आलेत. एक चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला, जो मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज होता केतन. मिड विकेटच्या दिशेने एक धाव त्याला आली आणि एका धावेच्या मदतीने धावत संख्या पुढे सरकली आहे. एक्स्ट्राच्या रूपानं धावा इथे पुढे सरकत आहेत. एका धावेसाठी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये कल्याण संघ आपण पाहतोय. मॅच भरपूर चांगले प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 1-2 मोठे फटके आले तर इथून मॅच मध्ये डोकं पुन्हा एकदा वर काढेल कल्याण ग्रामीण हा संघ. कृष्णा केण्यामध्ये ती क्षमता आहे. पाय घट्ट रोवावे लागतील. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये चमत्कार घडून आणेल का? चमत्काराला नमस्कार असतो मैदानाच्या आतमध्ये, तो चमत्कार करावा लागेल. यावेळेस फुल टॉस बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतात लॉंगापूरून गौरव म्हात्रे. चेंडूला उचलते फेकतील. या दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 धावा 65 धावांचा पाठलाग करत असताना टीम कल्याण आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका. चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार देखना चौकार. शिल्लक आहेत आणि समीकरण आपण जर पाहिलं तर आता इथून 33 धावांची गरज असेल. येणारे 9 चेंडू 33 धावा. सुरुवातीला खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि या खराब चेंडूने सुरुवात करत असताना या षटकाची गोलंदाज विशाल भारतीला आपण पाहिलं. या एकंदरीत षटकामध्ये 3 चेंडू खराब आले, चौकार आलाय. धावा खर्च केला तर विशाल भारतीने अद्यापर्यंत 9 धावा 3 चेंडू मध्ये आणि आता 9 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन. मॅच मध्ये रंगतता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मी सुरुवातीला सांगितलं एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. आता 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. हे भरपूर 3 चेंडू महत्वाचे असतील. नऊ चेंडू 33 धावांची गरज. हे 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. यावेळेस आपण पाहतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अगदी चेंडू निघून चालला सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक सर्जन मयूर दिवेकर चेंडूला उचलतो फेकतील. या दरम्यान मिळेल एक धाव. एका सिंगलच्या मदतीने
संघाची धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त बदलापूर टीमला माहिती आहे चौकार षटकार रोखायचे 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये कमबॅक करेल आखो टप्प्याचा बॉल यावेळेस गिरकी लगावली आहे पण तो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे कृष्णा केणे यावेळेस निराश असतील स्वतः संघ नायक आहेत आणि संघ नायकाला साजेशी अशी खेळी त्यांना करावी लागेल हा चेंडू आलाय डॉट धाबा फलकावरती स्थिर यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आला डॉट सलग लागोपाठचे 2 चेंडू आले डॉट धाबा फलकावरती आपण पाहतोय समीकरण होतं 9 चेंडू 33 धावांचं समीकरण होतं 8 चेंडू 32 धावांचं समीकरण राहिलं 7 चेंडू 32 धावा आणि आता समीकरण शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 32 धावांची गरज आहे आणि 32 धावांची गरज जाऊया मॅचच्या दिशेने भरपूर चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते प्रेक्षकांच्या आवडीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला पूर्वार्धामध्ये जो खेळ बदलापूर 11 टीमने केलाय तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये करायचा होता कल्याण 11 टीमला गोलंदाजाने मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे डोकेदुखी ठरली आहे कल्याण 11 टीम साठी बदलापूर टीमची गोलंदाजी शेवटच्या अंतिम षटकामध्ये करण धुळेला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज स्ट्रायकिंगला फलंदाज केतन यावेळेस ऑनसाइडला फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षकाकडे पाहतोय खूप मोठा गॅप होता चेंडू त्या गॅपला भेदून दरीला भेदून चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा पार रन्स मिळतायत 4 आणि या 4 धाब्याने स्वप्नबद्ध सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते करण धुळे आपण पाहतो 33 धाबा त्याला रोखायचे परंतु प्रतिस्पर्धी संघ केतन आणि कृष्णाला मात्र या 33 धाबा बनवायचे हे चित्र असेल काय रणनीती असेल या मॅचची गोलंदाज की फलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते 12 धुळे इथे झाली चूक आणि त्याचं रूपांतर होईल 2 धाबांमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतो दुहेरी धाव 6 धाबा खर्च केल्यात एकंदरीत टीम बदलापूर 11 टीमने शेवटच्या अंतिम षटकामध्ये करण धुळेला तुम्ही पाहू शकाल 4 चेंडू मध्ये विजयासाठी आता गरज असेल एकंदरीत 26 धावांची 4 चेंडू 26 धावा बाची यावेळेस कडा लागते बाटला स्पर्श करून चेंडू सरळ चालला शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सज्जत गौरव मात्रे जबरदस्त खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला जबरदस्त संघ या ठिकाणी बदलापूर 11 जर विचार केला तर उमेश सिंगच्या नेतृत्वाखाली हा संघ या ठिकाणी खेळ करत असताना उमेश सिंग बदलापूरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय रोशन धुळे जोवेली अराब शेख बदलापूर 12 धुळे जोवेली गौरव मात्रे खरवई मयूर देवेकर कात्रप हेमंत मराडे मानकिवली त्यानंतर महेंद्र धुळे जोबेली ललित मराडे मानकिवली हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि विशाल भारती भोजचा हा खेळाडू शेवटचे काही चेंडू शिल्लक औपचारिकता होती या मॅचची आणि औपचारिकता फक्त आणि फक्त कंप्लीट करायची आहे चौकाराने मात्र काही फरक पडणार नाहीये बदलापूर 11 टीमला स्वरा रिया 11 आदरणीय श्रीधर दादा धुळे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आदरणीय या क्रीडांगणाचे मालक बालकृष्ण दादा मुंडे यांनी केलेला पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय बदलापूर 11 टीम या ठिकाणी विजय झालेले विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वेल प्लेड बॉईज हार्ड लक टीम कल्याण 11 हार्ड लक टीम जगन्नाना हार्ड लक भूषण दादा रोहने